तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आणखीन एक खेळामध्ये आपल्या प्रकरणामध्ये. जसं तुम्ही थंबनेल बघितलंच असेल, प्रॉफर्मचा स्कॅम. प्रॉफर्म असते काय? प्रॉफर्म तुम्हाला एक चॅलेंज देते आणि तुमच्याकडून काही फीज आकारते आणि त्यानंतर तुम्ही ते एव्हल्युशन पास केलं की तुम्हाला अकाउंट भेटतं. एवढं सोपं वाटलं ना ऐकायला? तेवढं सोपं नाही आहे. समजून घेऊया. सपोज करूया तुम्हाला 500 रुपये द्यायचेत आणि तुम्हाला ट्रेड करायचं आहे. म्हणजे 500 रुपयावर तुम्हाला ते 5 लाख किंवा XYZ जे काही प्रॉफर्मचं असेल ते तुम्हाला देणार. त्यामध्ये तुम्हाला 90% प्रॉफिट शेअर मिळणार, 10% कंपनी घेणार. बरोबर? हे ऐकून खूप चांगलं वाटतं आपल्याला. बरं वाटतं शाळेला 90% आपल्याला भेटणार आहे, 10%च फक्त त्यांना द्यायचं आहे आणि आपले पैसे चालले तरी किती? 500 रुपये. ठीक आहे, द्यायला काही हरकत नाही. बरोबर? हे अशी केळी दाखवतात जाहिरातीची आणि हे आपल्याला खरंही वाटतं. आता प्रॉफर्म म्हणजे नेमकं काय? प्रॉप्रिटरी ट्रेडिंग फर्म. ठीक आहे, ज्या कंपन्या दावा करतात की त्या स्वतःचं मोठं कॅपिटल तुम्हाला ट्रेडिंगसाठी देतील आणि ते तुम्हाला एक चॅलेंज देतील फर्स्ट ते सेकंड स्टेजमध्ये. ते पास करायचं असतं. उदाहरणार्थ जसं मी तुम्हाला सांगितलं, 10,000 किंवा 1 लाखाचं एक तुम्हाला अकाउंट देतील. त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट करायचं आहे. तुमचे टार्गेट असेल 5 ते 10%चे, ते तुम्हाला कंप्लीट करायचे. ड्रॉडाऊन असतो 5 ते 12%चा, तो तुटला नाही पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला फंडिंग भेटते, रिअल फंडिंग ॲज ते बोलतात जसे. एवढं सोपं वाटतं, पण एवढं सोपं नसतं. ठीक आहे, हे खरं एक बहुतेक लोक समजतात की प्रॉफर्म ट्रेडिंगमधून पैसे कमवले जातात. आता सपोज करू की 10,000 जणांनी चॅलेंज घेतलं. ॲक्च्युअलमध्ये त्यांची कमाई इथे असते. 10,000 जणांनी जर 500 रुपयाने किंवा XYZ काय पण अमाऊंटने हे घेतलं, एक 5,000 रुपये फीज समजूया, तर त्यांच्याकडे झाले किती? 10,000 जणांचे 5 कोटी जमा झाले. बरोबर? यापैकी किती जणं असतील बरं ज्यांनी फंडिंगचं चॅलेंज पास केलं असेल? मोठे 1000 जणं. बरोबर? कारण ते ड्रॉडाऊनमध्येच बरेच जणं निघून जातात. स्टॉप लॉस लावत नाहीत नवीन ट्रेडर असलेले. स्टॉप लॉस लावल्या नसल्यामुळे जे काही हे असतात ते ट्रिगर होतात. जे काही लिक्विडेशनचे किंवा जे तुमचे काय बोलतात, आपला डेली लिमिट असतो 5%चा 10%चा, तो रीच होऊन जातो आणि तुम्ही तिथून याच्यातून आऊट होऊन जाता. बरोबर? आता त्यानंतर जर पास झाले, त्याच्यानंतर परत डेली ड्रॉडाऊन असतो, मॅक्सिमम मिनिमम लॉस असतो आणि इथे मेन काय असतं, न्यूज ट्रेडिंग रिस्ट्रिक्टेड होऊन जाते इथे. याच्या आधी तुम्हाला न्यूज ट्रेडिंग रिस्ट्रिक्टेड नसते. ठीक आहे, न्यूज ट्रेडिंग एकदम चालू शकते. म्हणजे ट्रेडिंग जोपर्यंत आपण तुमचं जोपर्यंत एव्हल्युशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला न्यूज ट्रेडिंग देतात, ते करू शकता बिनधास्त. त्याच्यानंतर विकली ट्रेडिंगचा एक रूल येतो त्यांचा. विकली तुम्ही हे करू शकत नाही, होल्ड करू शकत नाही. चुकून जर होल्ड झाला तुमचे लागले तिथंच, तुम्ही तिथंच आउट होऊन जाता. तुमची एक छोटीशी चूक आणि तुमचं अकाउंट बंद, उडवता डायरेक्ट. फंडिंग अकाउंट नेहमी रिअलच असतं. ठीक आहे, फंडिंग अकाउंट नेहमीच रिअल देतील तुम्हाला, असं नाही. तुम्हाला व्हर्च्युअलमध्ये ट्रेड करवतील. काही फर्म अशा आहे ज्या तुम्हाला व्हर्च्युअलमध्ये ट्रेड करायला होतात, रिअल अकाउंट देत नाहीत. कारण एवढं मोठं कॅपिटल देणं एवढं सोपं नसतं. $1 लाख डॉलर म्हणजे खाऊ नाही आहे त्यांच्यासाठी पण आणि आपल्यासाठी पण. तर आपली थोडीशी चुकेल, त्यांचे एवढे पैसे वाईप आउट होऊन जातील. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ फर्म्स तुम्हाला देतच नाहीत. कॉपी ट्रेडिंगसारखं तुमच्याकडून ट्रेडिंग करून घेतात. ठीक आहे, त्यामध्ये काही कंपन्या विश्वासू पण असतात. आता कोणत्या आहेत त्या मला पण नाही माहिती,
कारण मी जेवढे ऐकलं त्यांचे बरेचसे एकदम टर्म्स अँड कंडिशन वाचले आहेत ना, तुम्ही हादरून जाल. त्यामुळे मी तर सजेस्ट केली प्रॉप फर्मच्या नादी लागू नका. फॉरेक्स मग ठीक आहे, त्यांच्यामध्ये आता ठीक आहे, ते पण झालं तुमचं. तुम्ही पासही केलं, तुम्ही थोडेफार पैसेही कमवलेत. मग अचानक नियम बदलते त्यांचे. आता जसं ते तुम्हाला डेली पेआउट किंवा हप्त्याला किंवा 14-15 दिवसाला पेआउट करणार होते, ते पेआउट करणार नाहीत. त्याचा पेआउट उशिरा होईल. अचानक अकाउंटमध्ये काहीतरी व्हायोलेशनचं येईल तुमच्या. अशा प्रकारे तुमचं अकाउंट होऊन जाईल बंद किंवा होऊन जाईल फ्रीज. ठीक आहे, या गोष्टी यामध्ये होतात. तर तुम्हाला त्यामध्ये प्रॉप फर्ममध्ये खरंच जायचं असेल ना, ट्रेडिंग करायची असेल, तर तुम्हाला खूप रिसर्च करावी लागेल बाय ओन रिस्क. मी सांगतोय म्हणून किंवा आणखीन कोणता ट्रेडर किंवा यूट्यूबर सांगतोय म्हणून तुम्ही कराल तर तुम्ही तुमचे पैसे वाया घालवाल, दुसरं काही नाही. तुम्ही प्रॉप फर्ममध्ये तेव्हाच जाऊ शकता जेव्हा तुमच्यामध्ये तुमच्या ट्रेडिंगमध्ये कन्सिस्टन्सी, रिस्क मॅनेजमेंट आणि तुम्ही तुमचे रूल फॉलो करत असाल, पाळत असाल, की बाबा मी एवढ्यावरच कट ऑफ करेन, याच्यावरती जाणार नाही, मी दिवसाचा एकच ट्रेड घेईन आणि त्या ट्रेडमध्येच खुश राहीन. ठीक आहे, कोणतीही गोष्ट असलं की काय बोलतात ना, रातोरात श्रीमंती कधीच येत नसते. कितीही चॅलेंजेसमध्ये मस्त सांगतात तुम्हाला की रातोरात हे होईल, ते होईल, असं होईल. काही नाही, तुमचे लवडे लागतील, कळलं, बाकी काय होणार नाही. प्रत्येकाचा बिझनेस प्रत्येकजण कमवायला आलेला असतो. ट्रेडर झाला काय आणि जो इन्व्हेस्टर आहे तो झाला काय, प्रत्येकाला कमवायचंच आहे. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की चुकूनही रिसर्च न करता कोणत्याही प्रॉप फर्ममध्ये पैसे गुंतवू नका. फंडिंग पिप झालं, फंडिंग नेक्स्ट झालं किंवा आणखीन इतर कोणते असतील, त्याच्यामध्ये पैसे टाकताना 100 वेळा विचार करा, 100 वेळा तुम्ही त्याच्यावर रिसर्च करा. ठीक आहे, जर घ्यायचंच झालं तुम्हाला, तुमचं निग्लेजेबल जे कॅपिटल असेल 2-3 हजार रुपयाचं, तेवढं एक अकाउंट घ्या, चेक करा, पेआउट वगैरे चेक करा. त्यानंतर जर करायचं असेल तर करा. मी तुम्हाला सजेस्ट करत नाही की तुम्ही प्रॉप फर्ममध्ये ट्रेड करा. ठीक आहे, धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला याच्यामध्ये आणखीन काही बदल करावेसे वाटतील, माझं कुठं काही चुकलं असेल ते. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. केलं तर बरंच होईल, नाही केलं तरी काय नाही. ठीक आहे, धन्यवाद, बाय बाय.